घेतलं म्हणजे. तर हाय कॉन्टॅक्ट झाला आणि मी पुढे गेलो. अरे सही सामान पैंट का 50 कम कर जाना भाई, 500 बोला था ना. हां 450 घ्या. तरी पण महागच वाटतं. प्रॉपर शेड्सनुसार आहेत सगळे शर्ट्स. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये अनफिल्टर्ड झीलच्या. आज आपण चाललो आहे रणरणच्या उन्हात अनात शॉपिंगला CSTला. आणि आपल्यासोबत आहे स्वप्नील उर्फ बाबू त्याचं नाव. तर असं ठरलं आहे आज मी ब्लॉग हिंदीतनं बनवणार होतो, पण नंतर विचार केला की शॉपिंगला चाललो आहे, मुंबईला चाललो आहे. तर हा ब्लॉग खास करून पोरांसाठी असेल आपल्या. जसं की मी बोललो, हा ब्लॉग आपला मराठीतून असणार आहे. तर आणि आपण बघणार आहे इथल्या तिथे प्लेसेस आहेत, काय काय कुठे कुठे भेटतं ते दाखवून तुम्हाला. कुठून काय घ्यायचं, त्याच्यानंतर तिथे जाऊन कोणत्या प्राईसिंग कसे करायचे आणि बार्गेनिंग किती करायची ते तुमच्या बार्गेनिंग स्किलवरती डिपेंड आहे. ती एक गोष्ट आहे. आणि तिसरी की तिथल्या सायझिंगसाठी तुम्हाला कसं रेट राहायचं आहे हे मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिले प्लेसला जाऊया आपण आणि मग दाखवू. हां, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे पहिले आपण फोर्टला जाणार आहे. फोर्टला जीन्सचं वगैरे मार्केट आहे, जीन्स आणि पॅन्ट्सचं. तर तिथे आपण पहिले पॅन्ट्स वगैरे बघायचे आहेत, मला काय घ्यायचे आहेत. आणि बाकी तुम्हाला ज्वेलरी वगैरे पण आहे, ती कोलाबाला आहे, कोलाबा कॉजवेला. एक नंबर सीन झाला. तुम्हाला या तिकिटाचा सीन सांगतो. नशीब बघा आमचं किती काय विषय झाला. आम्ही कॅश अजिबात आणली नाही, अजिबात. म्हणजे आम्ही एवढे निष्काळजीपणे आलो आहे, जसं काय आपलं ऑल इंडिया एकदम ऑनलाईन झालं आहे असं आम्ही आलेलो. आणि तेवढ्यात ना आम्ही जस्ट चलव्यावरती तिकीट काढतात ऑनलाईन. आम्ही बोललो की आता ऑप्शन नाही, काढावं लागेल. तर चलो ॲप डाउनलोड वगैरे केलं. तेवढ्यात मी पाठीमागे बघितलं आमच्या इथे काका आहेत, तर ते ड्रायव्हर आहेत इथे. तर ते आम्हाला भेटले. आमचं कामच झालं 25 भाई नाही का, ॲप बिप काय, डायरेक्ट तिकीट घे आणि जा भाई. मस्त एक नंबर मजा आली. असं म्हणजे असं वाटलं की हां आज देवसोबत आहे आपल्या, म्हणजे आज काय प्रॉब्लेम नाही ना. अरे मी पण लास्ट टाइम मी इकडनं म्हणजे कॉलेज शूटला आणि FSला जायचं होतं आणि मी इकडनं असं क्रॉस करून जात होतो. अरे काका तिकडे चाललं आहे, तिथं चालत चाललं आहे आणि जवळ. अरे बस ना याच्यामध्ये, हे घे तिकीट आणि जाऊ. आपलं कामच पाहिजे, जिकडे झालं ते ओळख नाही का आपली एकदम, म्हणजे ओळखीचा विषय असतो. हां, अरे म्हणून मी त्यांना बघितलं आणि ते मला कसं तरी वाटलं रे की अरे हा हे फ्रीमध्ये सोडतं की हां काका असं जास्त पुढं पाहिजे रे. मग असं वाटतं त्यांना आवाज दिला आणि काकांचं तिकीट हो म्हणजे नाही का आपली हवा CST मध्ये ओळख, कल्याणचा माणूस CST मध्ये ओळख. हां, तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की जर तुम्हाला पॅन्ट्स घ्यायच्या असतील तर मी तुम्हाला इथे एक फोटो दाखवतो. पॅन्टच्या खालची साईज काहीही असू द्या, म्हणजे ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही फ्लेअर घेताय, बुटकट घेताय, बॅगी घेताय. ते पण वरच्या सायझिंग तुम्हाला एकदम परफेक्ट घ्यायची आहे. पॅन्टची कमरेची साईज, क्राऊचची साईज म्हणजे जी मधली लाईन असते, हाय वेस्ट, मिड वेस्ट आणि क्राऊच म्हणजे पॅन्टचा जो ग्राउंड असतो, मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवली इथे. ती लाईन एकदम परफेक्ट असायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ती 2 मापं घेऊन यायचे बस. आणि शर्टाचं शोल्डर लाईन आपल्या हाताची बस तेवढं घेतलं ते घेऊन यायचं. तुम्हाला हवं तर मेजरमेंट हे असेल तुमच्याकडे, मेजर टेप असेल ती हवं तर घेऊन फिरा. इफ तुम्ही इथे घ्यायला येत आहे डायरेक्ट, तर याशिवाय जर तुम्ही बिना मापाचं घेत असाल तर काहीच फायदा नाही. जर तुम्ही माप हे करून घेत आहे तरच फायदा आहे. तर तुम्ही ते घेऊनच करा, ते बेस्ट असेल. अजून ही एक गोष्ट मेजरमेंटची झाली. बाकी बार्गेनिंगचं मी तुम्हाला बोललो.
आता चॉईसिंग कशी करायची. आता तिथे सगळेच कपडे चांगले नसतात, काही काही असतात जे म्हणजे काही चांगले असतात, काही बरेचसे चांगले भेटतात कपडे. तर तुम्हाला चॉईस करून घ्यायचे, शोधून घ्यायचे, तुम्हाला वेळ देऊन घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, मग आपण आता पोचू तिथे. मग मी तुम्हाला कलेक्शन दाखवतो आजचं काय काय आहे ते. कलेक्शन पण दाखवतो, नंतर आता सध्या काय चालू आहे ते पण दाखवतो. तर आता आपण आलो आहे कोलाबाला, त्याच्यानंतर जाऊया फोर्टला. मी इथे कोलाबाला तर काय घेणार नाही आहे. जर भेटलं चांगल्या प्राईजमध्ये बार्गेनिंग होत असेल तर घेईन, नाहीतर फोर्टला बार्गेनिंग करायला थोडीशी इझी जाते. तर बघूया, दाखवतो तुम्हाला इथलं कलेक्शन. मोस्ट ऑफ इथे कलेक्शन ज्वेलरीचं खूप चांगलं आहे. आणि हां, बॉईजसाठी आपल्याला स्पेशल आपण बॉईजसाठी व्हिडिओ बनवतो ही. तर बघा कलेक्शन इथे. आता मी जे तुम्हाला रिंग दाखवल्या, खूप भारी कलेक्शन होतं तिथलं. फक्त एवढंच की ती प्रायझिंग जरा जास्त सांगते. म्हणजे असतात पण त्या रिंगच्या पण 80-70. पण तिथे तो एक त्याची रिंग होती ती 100ची होती. बाकी म्हणजे मोस्ट ऑफ 100च्या वरतीच आहेत सगळ्यांच्या प्राईस. तर थोडंसं वाटल्या गोष्टी. इथे आपण एक ब्राऊन पॅन्ट आणि ब्राऊन शर्ट घेतलेलं आहे यांच्याकडनं. आणि और इधर का दुकान का नाम क्या आहे. इथे बाहेर बँक ऑफ बरोडा आहे, त्याच्यासमोरच आहे हे दुकान. चांगली डील दिली आम्हाला. नहीं ग्रीन वाली नहीं है, वो ब्राउन वाली है, वो मराठी. काय झालं, ब्लॉगिंग करते. अच्छा अच्छा, ठीक आहे. म्हणजे माझा कॉन्टॅक्ट दाखवलं तुम्हाला आणि मी बघितलं, माझ्याकडे बघितलं म्हणजे हाय कॉन्टॅक्ट झाला आणि मी पुढे गेलो. अरे शहीद आणि मग बोललो तुला की शहीद अमनकर आपल्याला बघते म्हणजे सोपी गोष्ट नाही भावा, एकदम शहीद अमनकर वाटते आपल्याला. फोटो काढूया. त्यांचं शूट वगैरे चाललं. कॉन्टॅक्ट दाखवतो मी तुम्हाला. क्रेझी भाई, क्रेझी, एकदम क्रेझी. मी बोलू लेट होतोय, बाबा बोलतो फोटो घेतल्याशिवाय नाही जायचा.
फोटो घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे फॅन आहे भाई सईद अहमद. ती बोलली नाही आता नाही शूट इंटरव्ह्यू चालू ती बोलली तर आहे बाबा एकदम सईद अहमदकर वाटते आपल्याला. बाळ मग गपचूप झाला. एकदा सईद अहमदकर त्यांना बोलली बाळ, आणि बाळ एकदम शांतच झाला. व्हिडिओ कसला भारी काढला. आम्हाला फोटो वगैरे नाही काढायला भेटला त्याच्यासोबत. ठीक आहे पण भेटला की नाही रे. ठीक आहे. ओ नाईस. स्नॅप काढला. तर मी बोलत होतो की त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे चाललेला, तर मग आम्ही डिस्टर्ब नाही केलं त्यांना. आम्ही थांबलेलो, पण खरंच खूप अशी टीम होती त्यांच्यासोबत. तर मग त्याने स्वप्नेने विचारलं पण की मॅम प्लीज एक फोटो काढायचा होता. तर मग ती बोलली व्यवस्थित बोलले की नाही बाळा आता नाही, आता सध्या माझं इंटरव्ह्यू चाललं आहे. आम्ही बोललो चावू दे, नको डिस्टर्ब करायला. मग आम्ही निघू. मी आणि खूप वेळा बघितलं की आपण ज्यावेळी पण मुंबई साईडला फिरायला जातो कोणत्या पण मोठमोठ्या ठिकाणी वगैरे, ते असे सेलिब्रिटी भेटणं एकदम म्हणजे कॉमन गोष्ट आहे. पण आज दिवसच खूप चांगला गेला. म्हणजे हां म्हणजे नेक्स्ट लेवल काय म्हणतात त्याला, म्हणजे दुनिया अशी पालटून गेली आमची की आम्हाला जे पाहिजे आणि जे हवं आहे ते लगेच भेटत चालू. हां इथे गेलो म्हणजे काका भेटले, काकांनी लगेच फ्रीमध्ये तिकीट. इथे आलो, इथे पण भेटलं आम्हाला शर्ट वगैरे सगळं. निघताना सईद अहमदकर, अरे हे तर अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे की नव्हतं वाटलं की हे एवढं तर नाही होऊ शकत. अरे सगळं असं दिवस खूप चांगला चालला आहे. म्हणजे देव एकदम असं बोलतो की जा बा आज जगून घे, काय जगायचं आहे तुला, नाही का, असा वाला विषय नाही का. कधी कधी देव खूप चांगला वागतो की म्हणजे जे नशिबात आहे ते पण लिहून देतो. आणि कधी कधी तर विचारायलाच नको. मग नाही कधीतरी पुण्य केलेलं असेल. पुण्य तर केलं आहे थोडंफार, कुठेतरी हाय लिहिलेलं आहे थोडंसं. नाही आपली चार्जिंग फक्त 25%च राहिली आहे. आणि अजून स्पोर्ट्सचा शूट करायचा. आणि हां मी एक सांगायचं विसरून गेलो की आपण 900 रुपयामध्ये एक लिनन पॅन्ट, एक सिम्पल शर्ट घेतले. मी तुम्हाला दाखवतो. आणि मला अजून काय खूप घ्यायचं होतं, पण काय यूट्यूब पैसे नाही देते ना अजून मला. आणि तरी म्हणजे काही दुकानदार विचारत होते, जसं की एकाने आम्हाला स्वतःहून सांगितलं की भाई शूट घे माझं, तर आणि एकाने 100 रुपये स्वतःहून डिस्काउंट दिला याच्यासाठी. माझं यूट्यूब वगैरे विचारत होते. अरे वा चांगली गोष्ट. प्रगती आहे तशी. म्हणजे मागच्या वेळेस आम्हाला धक्के मारून तो बोलत होता की अरे जा पुढे नाही आम्हाला नाही करायचं. आणि ह्या वेळेस भाई स्वतःहून बोलतायत की करा आमचं पण जरा शूट करून द्या. म्हणजे आम्ही आजकाल तोंड जरा जास्त धुवायला लागलो असं वाटतंय. आता थोड्या दिवसांनी जर यूट्यूबने पैसा दिला तर फेसवॉश लावू. त्याच्या फेसवॉश हे आलं ना, काय बोलतात त्याला, खोल्यावर आलं ना, तर फेसवॉश काय ते पॅम्पर कॅम्पर्स ते घालायचे. काय बोलतोय बाबा. अरे ते देतात ना काय, म्हणून आपल्याला युट्यूब पैसा देत नाही. हे पॅम्पर्स घालणार बाई. हॅम्पर गिफ्ट. हॅम्पर गिफ्ट. आता मला समजलं युट्यूबकडनं पैसा का नाही येतो. तर मी बोलत होते की चार्जिंग संपले, कुठला पटपट जाऊया. तुम्हाला फक्त कलेक्शन दाखवतो जे काय असेल ते, आणि बोलूया की आम्ही काय घेतलं. दॅट्स इट. बाकी व्हिडिओचं टायटल तर काय आता झालेलंच आहे फिक्स. आता काय प्रश्नच नाही. इन दी हाऊस बेबी. समजलं की लक्षात आहे काहीतरी. घ्या बाई आता सरकला आमच्या समोर एक पोरगा आमच्या म्हणजे बाजूने जात होतं. मी नीट बघितलं नाही त्याच्या चेहऱ्यावरती. असं सरकला आणि त्याने असं माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी पण त्याला असं पकडलं. तर हा बोलतो बाई नीलचा मित्र आहे. आणि नंतर मी पण बघितलं अरे आता नीलचा मित्र निघाला. म्हणजे असं आम्ही आता नील म्हणजे जस्ट नील थिंग. जस्ट नील थिंग सॉरी. म्हणजे आता कसं उठणं बसणं झालेलं आहे. सेलिब्रिटी कुठे दिसते. द बेस्ट थिंग इन समर इन मुंबई, उसाचा राईस. हे बघा इथे याच्यासमोर आहे आपलं, कुठे गेलं या इथे फ्रँकीवाला आहे ना त्याच्यासमोर आहे.
इथे सगळ्या म्हणजे प्रॉपर शेड्सनुसार आहेत सगळे शर्ट्स. तर हा इथनं आम्ही शर्ट्स घेतो आहे थोडं. आणि याच्याकडे सगळं म्हणजे लिनन पॅन्ट्स, लिनन शर्ट्स आणि याच्या वेळेस थंडीच्या वेळेस स्वेट शर्ट्स, हुडीज वगैरे सगळं भेटतं आणि प्रॉपर असतात. तुम्हाला फक्त चॉईसिंग नीट करता आली पाहिजे, तुमची सायझिंग नीट बघता आली पाहिजे. दॅट्स इट. बाकी तुमच्या बार्गेनिंगवरती आहे की तुम्ही कसे करता बार्गेनिंग. ठीक आहे, आता आम्ही बघतो याच्यातले शेड्स घेतो, मग तुम्हाला दाखवतो. बार्गेनिंग केली आहे मस्तपैकी. एक सेट कितीला जाईल मग? एक सेट का प्राइस बता रहा हूँ मैं, अलग से मतलब दोनों का मतलब 800 रुपये होगा. 800 में कुछ कम करो ना भैया. नहीं अब मत बोलो भाई. 800 में कम कर दो लिया है यार. अभी फिर कम कर दिया. अरे पैंट का कम करो ना फिर. पैंट का 50 कम किया ना भाई. 500 बोला था ना. 450 किया. तरी पण महागच वाटतं. देखो महंगा लग रहा है उसको. अरे वो थोड़ा उसका वो घर का थोड़ा परिस्थिति अच्छा नहीं है दादा. घर का भी नहीं, मेरा भी नहीं. अंदर है पेटी में कलर है वैसा. देखो थोड़ा रहेगा तो. देखो मैं अंकल ब्लॉगर हूँ, मेरा अच्छा खासा सब्सक्राइबर है. मैं बहुत आप किसका तो नंबर भी लेके गया था मैं. 750 बराबर है. क्या खतरनाक बार्गेनिंग है. नाही बरोबर आहे. दो लिया आहे बाय. आता आम्ही दोघांनी अरे वा चांगलं 750 चांगली डील केली. मामाचं पट्टे आहे भाई बार्गेनिंग करायला. आम्ही घेतले हा एक सेट तुम्हाला घरी तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवतो. आणि चांगली बार्गेनिंग. आणि आपल्याला हा मित्र एक भेटलेला आहे इथे आपल्या ब्लॉगिंगला थोडीशी हेल्प वगैरे करतो. थोडी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज सई तामणकर पण भेटली, आज नीलचा मित्र पण भेटलाय. असे रॅन्डम लोक भेटतात आपल्याला नाही का. आणि चांगले भेटतात सगळे चांगले भेटले. ब्लॉग आम्हाला काका पण चांगले. काका अरे हे बघा, आता तुम्ही जसं बघितलं सगळ्यांनी की तुम्हाला फक्त एक गोष्ट आहे की बार्गेनिंग प्रॉपर एकदम परफेक्ट करता आली पाहिजे. ती बार्गेनिंग स्किल असायला पाहिजे. आणि तू प्रत्येकाचीच करतो. प्रत्येकाची वेगवेगळी. मी नाही घरात चांगली बार्गेनिंग खूप भारी करतो. मला दया येते की नसेल यार परवडत, खरंच नसेल परवडत. मग काय आपण काय पैशावाली पोरं आहे का की हा बाबा गेलो घेतलं म्हणजे काय खूप पैसा असा रास पैसा. हां बरोबर बोलला. तर तेच तुमच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बार्गेनिंग स्किलवरती विषय आहे की तुम्ही कसं करू शकता. बाकी तुम्हाला प्राइसिंग सांगतो मी प्रत्येकाची. मी पहिले तिकडे 900ला जो सेट घेतला सेम सेट 750ला घेतला कारण ह्याने बार्गेनिंग केली. एक फन पार्ट पण झाला तिथे. आम्हाला एक ओळखीचा नव्हता ॲक्च्युली, तो रँडम स्ट्रेंजर होता. तो रँडम स्ट्रेंजरशी ओळख झाली आमच्याशी. तो आता तुम्हाला दाखवलं पण हाय हॅलो केलं. तर त्याने आमचं चॅनल वगैरे हे केलं. मग तो पण सांगत होता की तो पण त्याच्या बहिणींचे ब्लॉग वगैरे टाकतो. दिवस कसा असावा तर तो हा ब्लॉग बघा की दिवस असा असावा. आणि असंच म्हणजे भाग्य असलं पाहिजे की जर तू CSTला येतोयस तर एवढं तर पाहिजे की म्हणजे असं नाही बोलत की दिवस चांगली लोक भेटत आहेत मस्त. म्हणजे कोणी असं ऑफेंड नाही होते कोणत्या गोष्टीने की अरे तू हे नको करू तू ते. हा की म्हणजे एकदम न्यूट्रल पण नव्हता दिवस. असं होतं की प्रत्येक टायमिंगला की काहीतरी होतंय म्हणजे चांगलं होतंय. म्हणजे ब्लॉगिंगमध्ये जास्त शूट वगैरे नसेल आम्ही एवढं काय केलं, पण एक नंबर. आम्ही इथे दुपारी एवढं काय झालं नाही, संध्याकाळी आम्ही मचवून टाकलं. बार्गेनिंगमध्ये पण मचवली. अरे काय असं वॉट इव्हिनिंग आहे, काय संध्याकाळ आहे एकदम. आता आम्ही मरीनला चाललो आहे. दाखव आई शपथ काय सीन आहे रे भाई. थांबा एक सेकंड. हा बघा सीन काय आहे. तेच रकू की नाही रकू. फोटोग्राफर पण झालेला आहे आता प्रथमेश. एडिटिंग वगैरे काय असेल तर सांगत जायला. हा व्ह्यू बघा तुम्ही, हा व्ह्यू बघा. वा 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 वा. हे 2 आउटफिट मी आणलेले तिथून. हे कॉटनचं शर्ट आहे, लिनन पॅन्ट आणि
ही लिनन हो हो नक्की नक्की करणार. मला पडलं 900 रुपयाला आणि जसं मी बोललेलो की तिथे बार्गेनिंग करायला थोडंसं हार्ड, मग हे 900ला. आणि दुसरा आउटफिट आहे तो सेट पडला आम्हाला 750 रुपयाला. तो दाखवत. हां योगश्री विनय इथे आहेत. तर त्या सांगतात की जेव्हा आपण शर्ट घेतो, शर्ट्स कोणतेही घेतो त्यावेळी त्यांच्या बटनांची क्वालिटी बघायची, त्याच्यावरनं आपल्याला समजतं की शर्ट किती भारी क्वालिटीचं. फोटला घेतलेलं आपण हे एक शर्ट आहे. हे थोडंसं लेंथ जास्त घेतलंय मी, कारण आहे ना याची लेंथ थोडीशी जास्त आहे. मी हे एल घेतलं, मला एम लागतं नेहमी, कारण तिथे नेहमी साईजचा प्रॉब्लेम असतो. जसं मी बोललो की शोल्डरची ही लाईन आणि ही लाईन आपण कमी करू शकतो, पण ही लाईन नाही आपण कमी करू शकत, कारण हे एकदा छोटं घेतलं तर आपण कपडे ऍड नाही करू शकत. तर तुम्हाला नेहमी ही लाईन बघायची आणि ही लाईन. हा ही लाईन चुकीची असली नसणारच. ही लाईन जर मोठी असेल तर ही लाईन पण मोठीच असणार आहे, आणि ही असली तरी काय फरक नाही पडत. जसं मी ही एल घेतली, ही मला एकदम परफेक्ट होते. थोडीशी लेंथ जास्त आहे पण मी क्रॉप करू शकतो नंतर. तसंच पॅन्टीचं मी बोललो की हा वाला भाग, हा असा वाला, याला बोलतात क्राउच. हा भाग तुमचा परफेक्ट पाहिजे इथून, आणि हे माप परफेक्ट पाहिजे. आणि खाली मग काहीही असू दे, ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला फ्लेअर घ्यायची, बॅगी जसं मी बोललेलो ते तुमच्यावरती डिपेंड आहे. आणि ही एक पॅन्ट फोर्टला घेतलेली आपण. तर असे हे 2 आउटफिट झाले. ओके, आपल्या मोबाईलची चार्जिंग संपलेली आता, एकदम 2% राहिले. तो ब्लॉग आपण वाटतं इकडेच घरीच आपल्याला एड करायला लागणार आहे. तुम्हाला दाखवतो सनसेट दाखवून एंड कर. हां तुम्हाला सनसेट दाखवतो.